सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरानंद मुनी अमृते आपल्या सर्वांचं स्वागत करतो महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनल मध्ये। ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या मालिकेमध्ये आज आपण ओवी क्रमांक 572 पासून या ग्रंथाचं अध्ययन आरंभणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आणि तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, त्यावरही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, म्हणजे हा जो ज्ञानप्रबोध ग्रंथ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता आजच्या या ज्ञान सत्राला आरंभ करूया। दंडवत हो। कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी जो प्रश्न विचारला होता की खराण्याच्या दृष्टांतामधून आपल्याला काय लक्षात येते, सिद्धांत अर्थ काय त्या खराण्याच्या दृष्टांताचा, त्यामधनं आपल्याला काय समजते प्रपंचाविषयी, हा कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न होता। तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक 572। जे भोगिल्या बिन ननसे ते केवी घडे लटिके ऐसे, जिया चोरिया साठी सिसे ते कवतिक नव्हे। जे भोगलिया बिन ननसे, जे कर्म आपण जोडलेले आहेत। प्रपंच तर मिथ्या आहे, परंतु त्या प्रपंचाच्या संयोगाने जे कर्म जोडले ते भोगिलिया बिन ननसे, त्या कर्माचा भोग भोगल्याशिवाय ते कर्म नासत नाहीत। ते केवी घडे लटके ऐसे, हे कधी खोटं घडणार आहे का, खोटं होणार आहे का हे, की पाप कर्म तर केले परंतु त्या कर्मामुळे काही दुःख भोगावं लागलं, त्या कर्माचे फळ कुणाला भेटलेच नाही, असं कधी झालंय का? नाही। हे केवी घडले टिके म्हणजे असं कधी खोटं होणार नाही। जे पाप कर्म तुम्ही केलेत त्याचे फळ तुम्हाला नक्कीच भोगावे लागणार। जिया चोरियासाठी सिसे ते कौतिक नव्हे। अहो, काही पाप कर्म करायला लागलेला आहे व्यक्ती, एखादा चोरी करायला गेला, दरोडा टाकायला गेला, परंतु त्याच्यामध्ये त्याचं शिर गेलं, मरून गेला तो त्याच्यामध्ये, मग असे जो पापकर्म करत होता, मग त्या पापकर्माचं फळ त्याला भोगायला भेटणार नाही, हे म्हणणं कौतिकच आहे म्हणतात कवी। ब्रह्म हे विस्तारले सृष्टीच्या निर्मिती काळी आणि सृष्टीचा नाश झाला आणि हे सर्व ब्रह्मच नटलेलं होतं आणि ते स्वतःच्या स्वरूपी लयांगत झालं। काही कोणाला पापकर्माचं फळ नाही ना काहीच नाही। तर हे खरंच असं शक्य आहे का? हे ऐकावं ते कौतिकच आहे असं कवी आपल्याला इथे म्हणतात। कौतिक नाही का? हे नक्कीच कौतिकच बोलणं आहे हे। त्यामुळं असं काय कधी होत नसते असं कवी म्हणतात। जरी प्रपंच स्वरूप वायाने, तरी संस्कृती मोक्षा कारणे, वेद आगम शास्त्रे पुराणे, साधणे का वेठती। जरी प्रपंच स्वरूप वायाने, जर प्रपंचाचं स्वरूप आपण असं बोलू व्यर्थच आहे, तर संस्कृती मोक्षा कारणे, वेद आगम शास्त्रे पुराणे, साधने का वेठती। जर आपण असं म्हटलं प्रपंच हा मिथ्या आहे, खोटा आहे, मग वेद आगम शास्त्र उपनिषद यांनी संस्कृती बंधनापासून मुक्त व्हावं त्यासाठी काही छोटे मोठे उपाय सांगितले, त्यासाठी विधिविधान सांगितले,
हे कशाला सांगितले असते? ज्या अर्थी या संस्कृतीपासून, या संसारापासून, या प्रपंचापासून या जीवाने मुक्त व्हावं आणि मोक्षाला जावं, मोक्ष प्राप्त करून घ्यावा, हे असं सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी वेगळे वेगळे साधनही सांगितलेले आहेत. हे सर्व कशामध्ये सांगितलेलं आहे? वेद, आगम, शास्त्र, पुराण या सर्वांमध्ये ते सांगितलेलं आहे. मग हे जर सर्व खलविदम ब्रह्म असं जर असतं तर हे साधनं कशाला सांगितली असती त्या लोकांनी? हे जे वेद, आगम, 18 पुराण, षडशास्त्र वगैरे आहेत, यांनी कशाला उपाय सांगितले असते की मोक्षाला जावं या जीवाने, चांगले कर्म करावेत आणि आपला जो चिरंतन मोक्ष आहे, चिरंतन मुक्ती देणारा असा जो मोक्ष तो प्राप्त करून घ्यावा, असे विधिविधान आणि असे साधन या शास्त्रांनी सांगितलेच नसते. ज्या अर्थी या शास्त्राने, वेद, आगम, शास्त्र, पुराण या शास्त्रांनी ज्या अर्थी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं का असे ना उपाय सांगितलेले आहेत, मग ते शाश्वत उपाय असतील नसतील तो भाग वेगळा झाला, परंतु त्यांनी उपाय बोलले म्हणजे याचा अर्थ काय? या जीवाने संसारापासून मुक्त व्हावं आणि चिरंतन मुक्ती प्राप्त करून घ्यावी, हे अंतिम सिद्धांत तिथेही बोललेला आहे. म्हणजेच याचा अर्थ सर्व विष्णुमयम जगत, सर्वम खलविदम ब्रह्म हे काही सत्य नाही असं आपल्याला लक्षात येते. तर इथे आपलं जे काही विश्वनाथ बास बाळापूरकर अन्यथा ज्ञानाचं निरूपण करत होते ते या ओवींच्या शेवटी संपलेलं आहे. 573वी ओवी शेवटची, अन्यथा ज्ञान निरूपण. तर इथे अन्यथा ज्ञानाविषयीचं निरूपण संपलेलं आहे. आता पुढं प्रपंचाचं यथार्थ ज्ञान कसं आहे ते आपल्याला विश्वनाथ व्यास बाळापूरकर हे सांगणार आहेत. म्हणोनी प्रपंचू समळू सहजू, नाशिवंतू सकारण सबीजू, यांचे मूळ स्वरूप निफजू, सांगो आता. आता प्रपंचाचं यथार्थ ज्ञान आपल्याला करणार आहेत कवी. म्हणोनी प्रपंचू समळू सहजू, म्हणून या कारणास्तव, जे कारण मागे सांगितले प्रपंचाचे त्या कारणास्तव प्रपंच जो आहे तो समळ आहे, सहजच तो समळ आहे. नाशिवंतू सकारण सबीजू, नाशिवंत आहे प्रपंच. अविनाशी आहे का प्रपंच? नाही. अविनाशी तो फक्त परमेश्वर. तर अविनाशी असं परमेश्वराला म्हणतात आणि प्रपंचाला काय म्हणतात? नाशिवंत. म्हणजे प्रपंच क्षणाक्षणाला नाश पावत आहे असा तो प्रपंच आहे, नाशिवंत. पण तो निर्बीज आहे का? त्याला कोणतं बीज नाही का? नाही, तसं नाही म्हणतात कवी. त्याला कारणही आहे आणि बीजही आहे. सकारण सबीजू म्हणजे प्रपंचाला कारणही आहे आणि त्याचं बीजही आहे. याचे मूळ स्वरूप निफजू, सांगो आता. या प्रपंचाचं जे स्वरूप आहे, जिथून, ज्या मुळापासून हा प्रपंच निफजू म्हणजे निफजलेला आहे, श्रवलेला आहे, तयार झालेला आहे, ते सांगो आता. कवी म्हणतात आता मी ते सांगणार आहे. ध्यान देऊन सर्वांनी ऐकावं. पांचे भूते गुण त्रिविधा, हे भिन्न प्रकृती अष्टधा, या आठांचा सांगा तू बांधा प्रपंचाचा. ज्याप्रमाणे भगवान श्री गोपालकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, भूमी रापो नलो वायू खम्मनो बुद्धिरेवच, अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. प्रकृती म्हणजे संसार हा कसा सांगितलाय श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये? तर भिन्ना प्रकृतिरष्टधा, तेच वाक्य इथे भिन्ना प्रकृती अष्टधा असं विश्वनाथ बासांनी इथे ते उद्धृत केलेलं आहे. म्हणजे
श्रीकृष्ण महाराजांनी काय सांगितलं? भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. जे भूमी, आप, अनल, वायू, खम. भूमी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी, अनल म्हणजे अग्नी, वायू म्हणजे हवा आणि खम खम म्हणजे आकाश, जी पोकळी आहे त्याला बोलायचं आपण. तर असे हे 5 भूत सांगितलेले आहेत. आणि जसं मी कालच्या किंवा त्याच्या पाठीमागच्या ज्ञानसत्रामध्ये बोललेलोच आहे, 5 भूत तिन्ही गुणाचा सांगात झाला की प्रपंच तयार झाला, बोललोच होतो मी माग. तर जे श्रीकृष्ण महाराज बोलतात गीतेमध्ये, त्यामध्येही श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे 5 भूत आणि 3 गुण. श्रीकृष्ण महाराजांनी जे सांगितलं तेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या सूत्रपाठामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये 5 भूत 3 गुण असा उल्लेख आलेलाच आहे. 5 भूत म्हणजे मी जे आता बोललो ते, आणि 3 गुण म्हणजे रज तम सत्व. या 5 भूताचा आणि 3 गुणाचा सांगात तयार झाला त्याला प्रकृती अष्टदा म्हणजे अष्टविध प्रकृती, 8 तत्वापासून भूमी, आप, अनल, वायू, खम, रज, तम, सत्व या सर्वांपासून जे तयार झालेली आहे ती प्रकृती म्हणजेच प्रपंच. या 8चा सांगा तू, भूमी, आप, अनल, वायू, खम, रज, तम, सत्व या 8चा सांगा तू म्हणजे एका जागी हे आले आणि याचा बांधा तयार झाला कि मग काय होते तयार? प्रपंचाचा म्हणजे प्रपंच तयार होतो. म्हणोनी अष्टधा प्रकृती ते समळ प्रपंचाची निष्पत्ती. याचे कारण असे अव्यक्ती चेतनी अष्टी अधिष्ठानी. म्हणून अष्टधा प्रकृती, आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलं भिन्ना प्रकृती अष्टधा. म्हणूनच आपणही अष्टधा प्रकृती मानतो. ते समळ प्रपंचाची निष्पत्ती. हे जे 5 भूत आणि 3 गुण आहेत हे कशाची निष्पत्ती करतात? तर समळ प्रपंचाची निष्पत्ती करतात असं कवी सांगतात. याचे कारण असे अव्यक्ती. मग आता याचं कारण कुठे आहे? तर कवी म्हणतात याचे कारण असे अव्यक्ती, अव्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी याचं कारण आहे चेतनी अधिष्ठानी. जे अष्टभैरवांचं अव्यक्त स्वरूप आहे त्यांच्या ठिकाणी ते कारण रूपाने हे 5 भूत 3 गुण असतात. जसं सूत्रपाठामध्ये आलेलं आहे, अष्टभैरवांचा ठाई 5 भूते 3 गुण. प्रत्येक भैरवांच्या ठिकाणी 5 भूत 3 गुण, 5 भूत 3 गुण, 5 भूत 3 गुण असं जे 8 भैरव आहेत त्या प्रत्येक भैरवाच्या ठिकाणी 5 भूत 3 गुण कारण रूपाने तिथे अव्यक्त स्वरूपामध्ये आहेतच आहेत. सृष्टीचा महासंहार जरी झाला तरी ते कारण रूपाने अष्टभैरवाच्या अव्यक्त स्वरूपी जे कारण रूपाने 5 भूत 3 गुणाचं जे काही एक सांगात आहे ते कधीही नासत नाही. ज्यावेळेस सृष्टी निर्माण करावी असं भगवंताला वाटते त्यावेळेस पुन्हा त्याच 5 भूत 3 गुणामधून हा सर्व प्रपंच स्रवतो, झरतो आणि मग सृष्टीची निर्मिती होते भगवंताच्या प्रवृत्तीने आणि मायेच्या व्यापाराने. जय 8चा सांगा तू मिळे ते सृष्टीची टांक साळे. भूतनाने पडे एके वेळे स्थूळ सूक्ष्म मुद्रेचे. आपल्या चॅनलवरील काही असे दर्शक आहेत की त्यांना थोडस समजण्यामध्ये कन्फ्युजन होते. कालच्या ज्ञानसत्रामध्ये जो मी प्रश्न विचारला त्याचं उत्तर आलेलं आहे, परंतु काही जणांचं अर्ध उत्तर बरोबर अर्ध चुकीचं आहे. त्यांची काही नावं घेतली नाही मी. तर त्यांच्यासाठी एक सूचना आहे की ध्यान देऊन पोथी ऐका. आता जसं मी भैरवांच्या बाबतीत माहिती सांगितली तर ती माहिती पुनश्च एकदा सांगतो. ज्यांना थोडं समजण्यासाठी त्रास होतो त्यांच्यासाठी मी पुनश्च एकदा सांगत आहे, ध्यान देऊन ऐका की ज्यावेळेस
सृष्टीची निर्मिती होत असते. भगवंताने मायेला जाणवलं सृष्टीची निर्मिती करा, मग ते माया जीवा ते विक्रे संचरे तो विषय मी इथे मांडणार नाही, कारण आपला विषय इथे वेगळा आहे. सरळ मी मुद्द्याला येणार आहे की भैरवांविषयी माहिती सांगायची आहे आपल्याला इथे. 5 भूत 3 गुण. तर जे अव्यक्त स्वरूप आहे, प्रत्येक देवतेचं अव्यक्त स्वरूप असते, तसं भैरवाचं पण अव्यक्त स्वरूप आहे. जे अष्टभैरवांचं अव्यक्त स्वरूप आहे त्या प्रत्येक भैरवाच्या ठिकाणी, अष्ट म्हणजे 8 आणि भैरव म्हणजे ते भैरव देवता. तर त्या 8 देवतेंचं नाव काय आहे भैरवाच्या? कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्म, विष्णू, महादेव. आता ब्रह्म, विष्णू, महादेव म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल सत्य कैलाश वैकुंठीचे. तसं नाही. सत्य कैलाश वैकुंठीचे ते जे ब्रह्म, विष्णू, महादेव आहेत ते खालचे आहेत, आणि हे जे आठांतुल ब्रह्म, विष्णू, महादेव आहेत, हे जे मी ब्रह्म, विष्णू, महादेव बोललो यांना आठांतुल ब्रह्म, विष्णू, महादेव म्हणतात. कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्म, विष्णू, महादेव, हे जे ब्रह्म, विष्णू, महादेव हे आठांतुल, हे श्रेष्ठ आहेत. तर हे जे 8 भूत, हे जे 8 भैरव आहेत, या 8 भैरवाच्या प्रत्येक ठिकाणी, एका एका भैरवाच्या ठिकाणी 5 भूत 3 गुण कारण रूपाने आहेतच आहेत. त्यांच्यापासून सृष्टी निर्मितीच्या वेळेस, सृष्टीच्या आरंभावेळेस हे सर्व प्रपंच स्रवतो आणि तिथून प्रपंचाची निर्मिती होत असते. तर हा महत्वाचा विषय लक्षात असू द्या, नाहीतर मग यामध्ये गडबड होऊन जायची आणि तुम्हाला काहीतरी वेगळाच अर्थ समजून जायचा, असं नको व्हायला, म्हणून पुन्हा पुनरावृत्ती केली मी त्या विषयाची. तर पुढे काय म्हणतात कवी? जे 8 सांगातू मिळे, 5 भूत 3 गुण यांचा सांगात मिळाला, तै सृष्टीचे टांकसाळे, हे सृष्टीरूपी जे टांकशाळा आहे. आताच्या भाषेमध्ये जर सांगायला गेलं तर जिथे आपले नोट तयार होतात, जे आपण व्यवहारामध्ये चलन वापरतो, मग ते नाणे असतील, मग ते कागदी नोट असतील, तर हे जिथे तयार होतात याचा छापखाना जो आहे, या छापखान्याला पूर्वीच्या काळामध्ये टांकसाळ असं बोलायचे. तर कवी म्हणतात सृष्टीची या टांकसाळेमध्ये या 5 भूत 3 गुणाचा एकत्रित बंध तयार झाला, याचा बांधा तयार झाला, त्यावेळेस प्रपंचाचं नाणं तिथे पडते. भूत नाणे पडे एके वेळे, म्हणजे सूक्ष्म प्रपंच, समळ प्रपंच, जे काही आहेत कारण प्रपंच, हे सर्व तिथे तयार होते. स्थूळ सूक्ष्म मुद्रेचे स्थूळ प्रपंच आणि सूक्ष्म प्रपंच हे सर्व तिथे तयार होतात त्या सृष्टीच्या टांकसाळेमध्ये. सतीसा विभागांचा मेळावा, मुदल क्षेत्र ठसा जाणावा, 84 लक्षांतराचा अघवा, विस्तार तया पासोणी. 36 विभागाचा मेळावा. हे जे मनुष्याचं शरीर आहे हे 36 विभागाने बनलेलं आहे. 10 वायू, 10 इंद्रिय, 4 चातुष्ट्य, जे आपल्या पिंडस्थ आहे, संलग्न आहे, हे सर्व मिळून आपलं मनुष्य देह तयार झालेला आहे. तर या 36 विभागाचा मेळावा जो आहे तो सृष्टीमधला मुदल ठसा जाणावा. मुदल ठसा, महत्वपूर्ण नाणं म्हणजे हे मनुष्यरूपी नाणं, मनुष्य देहरूपी हे नाणं हे मुदल क्षेत्रामधला ठसा आहे. म्हणजे या सृष्टीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण असं जर कोणतं शरीर असेल तर ते शरीर म्हणजे हे मनुष्याचं. 84 लक्षांतराचा आघवा विस्तार त्यापासून. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर इथे जे पाप कर्म आपण करतो त्या पाप कर्मामुळे 84 लक्ष योनी आपल्याला फिराव्या लागतात. याच मनुष्य देहापासून एवढा मोठा विस्तार होतो असं आपल्याला इथे कवी सांगतात. म्हणून मनुष्य देह जी आहे असं बोलतात हा एक चौरस्ता आहे म्हणा, जंक्शन पॉइंट आहे. इथनं तुम्हाला मोक्षाकडे जाता येते, इथनं तुम्हाला देवता फळाकडे जाता येते, इथनं तुम्हाला नरकाकडे जाता येते, इथनं तुम्हाला पुन्हा मनुष्य देहाकडे पण जाता येते.
तर असा हा चौरस्ता आहे, जंक्शन पॉइंट आहे. म्हणून तुम्हाला कोण्या मार्गाने जायचं? मोक्षाच्या मार्गाने जायचं, नरकाच्या मार्गाने जायचं, देवता मार्गाच्या मार्गाने जायचं आणि नश्वर फळे प्राप्त करायचे देवतेचे, कि मग काहीच करायचं नाही आणि बस आले जन्माला, खाल्लं पिल्लं, जनावरासारखे वागले, जनावर जसे लेकर पैदा करतात तसे लेकर पैदा केले आणि शेवटी मरून गेले, देवाचं नावच घेतलं नाही. मग जनावरांमध्ये आणि मनुष्यामध्ये या काय फरक राहिला? म्हणून म्हणतात की जर असं जीवन जगलं, आपण जनावरासारखं जर जीवन जगलं, तर या मनुष्य देहापासून 84 लाख योनींचा विस्तार आहे. 84 लाख नरक योनी आपल्याला भोगावे लागणार आहेत. आणि ते रौरवाचे नरक, खैरा, इंगळ, असीपत्र शाखा हे वेगळेच राहिले. अजून गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहेत. हे तर कुंभीपाक वगैरे हे नरक तर वेगळेच राहिले, हे 84 लक्ष योनी वेगळ्याच राहिल्या. मग तुम्ही विचार करा, त्या नरकाला काही परिसीमा आहे का? काही परिसीमा नाही. इतकं अत्यंत दुःख आहे. पण आपण काय करतो? हे मनुष्य जन्म आपल्याला जो प्राप्त झालेला आहे, ह्या मनुष्य जन्मातून मोक्षाचं साधन जोडावं, तर आपण काय साधन जोडतो? शरीर कसं सुखी ठेवता यावं, शरीर कसं सुखी ठेवता येईल, शरीराला कसं नटवायचं, थटवायचं, त्याचा साज शृंगार करायचा, खूप पैसा उधळायचा, यामध्ये आपण हे सर्व आयुष्य वाया घालवतो. आणि मेन जे काही ध्येय असायला पाहिजे ते ध्येय बाजूलाच राहून जाते आणि आपण मात्र सुखलोलुप जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. विचार करा, छत्रपती संभाजी महाराज यांना कशाचीही कमी नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांनाही कशाची कमी नव्हती. बसून खातो म्हटलं असतं तर सुखाने जगले असते. पण रक्ताचं पाणी केलं देव देश धर्मासाठी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी तर काय केलं? स्वतःचा देहाचं बलिदान देऊन टाकलं, परंतु इस्लाम स्वीकारला नाही. स्वतःच्या धर्मासाठी किती मोठा त्याग आहे. आपल्याला तर तेवढा त्याग करायचा नाही. तुम्ही सांगा, आता जे काही आपल्या चॅनलवरचे दर्शक आहेत, कोण्या दर्शकाकडे शिवाजी महाराज एवढी संपत्ती आहे? कोण्या दर्शकाकडे छत्रपती संभाजी महाराजांनी एवढी संपत्ती आहे का? कोणाकडे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं तर बसण्याचं आसनच 52 मणाचं होतं, 32 मणाचं. 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. एवढं त्यांच्याकडे धन होतं. परंतु देव देश धर्म संकटात असताना सुख लोलुप जीवन नको म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला. जर तुम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर देव देश धर्म समजत नसेल, तर जे कोणी शिवाजी महाराजांना मानणारे माझ्या चॅनेलवर दर्शक असतील, किमान शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घ्या, की देवदेश धर्मासाठी किती टोकाचं बलिदान करावं लागते. तेवढं करू नका, परंतु किमान आपण सुखलोलुप जीवनापासून परावृत्त झालो पाहिजे. आणि आपण त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मार्गावर आपण 4 पावलं तरी चाललो पाहिजे. त्या सुखलोलुप जीवनामध्ये काही नाही दडलेलं. शेवटी सुख भोगून भोगून माणूस थकून जाईल, कामना थकणार नाही. चंद्रवंशी या वंशामध्ये एक राजा जन्माला आले. नाव त्यांचं ययाती. ययातीला 5 पुत्र होते. ययाती हा एवढा सुखलोलुप होता, एवढा भोग भोगावासा वाटायचा, की त्याला वाटायचं मी कधी म्हातारच होऊ नये. परंतु असंच काही कारणास्तव काहीतरी प्रसंग जीवनामध्ये घडला आणि शुक्राचार्यांनी त्यांना श्राप दिला. दैत्यगुरु शुक्राचार्य. आजही त्या दैत्यगुरु शुक्राचार्यांचे
जे फॉलोअर्स आहेत ते खूप प्रमाणात भारतात आहेत, जगाच्या पाठीवर खूप मोठ्या प्रमाणात आहेत, ते म्हणजे मुस्लिम. आताही बघा त्यांच्यासाठी पवित्र दिवस शुक्रवारच असतो, कारण ते शुक्राचार्यांना महत्वाचं पद देतात, ते दैत्यगुरु आहेत. कधी पण बघा तुम्ही, ते काय म्हणतात, धन्यवाद नाही, शुक्रिया म्हणतात, बरोबर की नाही. तर शुक्र त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. तर त्या ययातीने तिथे काहीतरी गुन्हा केला, शुक्राचार्यांनी त्यांना श्राप दिला, तू अकाली वृद्ध होशील. झाले ना वृद्ध मग. पण खूप प्रार्थना केली ययातीने, खूप प्रार्थना केली, विनंती केली, रडला शुक्राचार्यांसमोर की यामधून काहीतरी उशाप द्या मला, म्हणजे या शापातून मुक्ती कशी होईल, काहीतरी उपाय सांगा यावर. मला तर म्हातारं नाही व्हायचं. आताही कोणाला म्हातारं व्हावं असं वाटते, कोणालाही नको वाटते, तरुण राहावं, बरोबर की नाही. लोक कितीतरी पैसा खर्च करतात, जे बॉलिवूडवाले असतात खूप पैसा खर्च करतात तरुण दिसावं म्हणून. तसं प्रत्येकाला वाटते तरुण दिसावं, म्हातारा नको वाटते कोणालाही व्हायला. तर मग शुक्राचार्य म्हणतो काही हरकत नाही, तुला एक विद्या देतो की तुला हवे त्या माणसाची तरुण अवस्था घेता येईल, परंतु तो माणूस तुझ्या कुळातला पाहिजे, तुझ्या मुलांपैकी पाहिजे. तुला ज्या तरुण मुलाने त्या मुलाची तरुण अवस्था दिली, तो तयार झाला, त्याची तू तरुण अवस्था घेऊ शकतो, परंतु पुढच्याची सहमती पाहिजे. तर तुला त्या तुझ्या मुलाचं जे काही तारुण्य आहे ते घेता येईल. ययाती म्हणतो काय हरकत नाही. मग चारही मुलाकडे गेला, सर्वप्रथम मोठा, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, सर्व चारही मुलाकडे फिरला, परंतु कोणीही तारुण्य द्यायला तयार नाही. शेवटचा मुलगा उरला पाचवा, त्याचं नाव पुरू. मग आता पुरूला विचारलं, अरे बाळा, मला तुझं तारुण्य पाहिजे. म्हणजे विचार करा, बाप हा किती भोग विलासामध्ये रमलेला, सुखलोलूप त्याचं जीवन झालेलं, सुखलोलूप जीवनच त्याच्या शरीराला आवडायला लागलं, आणि भोग 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 डोक्यामध्ये फक्त एवढाच विषय चालायचा. म्हणून तो पुरूकडे आला, म्हणे बाळा, मला तुझं तारुण्य पाहिजे. जगाच्या पाठीवर असा बाप झाला असेल का कोणता? नाही. परंतु पुढच्या येणाऱ्या पिढीला एक उदाहरण समोर राहावं म्हणून कदाचित त्या काळामध्ये हे प्रकरण घडलं असावं. तर पुरू ऐकतो बापाची विनवणी आणि बापाला म्हणतो, पिताजी काही हरकत नाही, घेऊन टाका माझं तारुण्य, मी वृद्ध व्हायला तयार आहे तुमच्यासाठी. बघा, त्या सतयुगामध्ये असे मुलं पण होते. आताचे मुलं भाकर भाजी देत नाहीत वेळेवर, आणि एक काळ असा होता की स्वतःचं तारुण्य द्यायला तयार होते मुलं स्वतःच्या बापाला. मग बापाने लगेच त्या मुलाचं तारुण्य घेतलं, आणि नंदनवन नावाचं वन होतं, आणि तिथे एक अप्सरा होती. त्या नंदनवनामध्ये एक अप्सरा होती, त्या अप्सरेचं नाव विश्वाची असं होतं. त्या अप्सरेपाशी गेला आणि बस भोग विलासामध्ये रममान झाला. 1,000 संवत्सर लोटला. किती? 1,000 संवत्सर लोटले, म्हणजे 1,000 वर्ष लोटले. सुखोपभोग, कामोपभोग घेणं त्याचा काय संपला नाही. शेवटी कंटाळून गेला, म्हणे मन काय तृप्त व्हायला तयार नाही, अशी काम वासना काय कामाची. शेवटी तो कंटाळला, उपरती आली, मुलाकडे गेला, म्हटला बाळा, मी अपराधी आहे, हे तुझं तारुण्य तू घे, मी चाललो म्हणे आता देवदेव करायला. मुलाला तारुण्य देऊन टाकलं. ययाती निघाला, जंगलामध्ये पर्वतावर गेला आणि आपल्या आपल्या देवधर्माच्या कामी लागला, तपश्चर्येला प्रवृत्त झाला. मग विचार करा तुम्ही, जर ययाती 1000 वर्ष ही सुखविलासाचं जीवन जगला, अष्टभोग परिपूर्ण जीवन जगला, तरीही तो तृप्त झाला नाही.
तर मग आपण अशी अपेक्षा करू शकतो का की आपण कधीतरी तृप्त होऊ म्हणून? नाही. ही सतयुगातली घटना आहे. म्हणजे कृतयुगाच्या उत्तरार्धामध्ये हा ययाती राजा झाला होता. काही पाठभेदानुसार असं म्हणतात त्रेतायुगामध्ये झाला होता. यामध्ये पण पाठभेद आहेत. तर ते पाठभेद असू द्या बाजूला, आपल्याला महत्वाचा मुद्दा असा आहे की विषयोपभोगामध्ये आपण आयुष्य काय घातलं. एक आयुष्य नाही, मनुष्य जन्माचं जे आता कलियुगातलं आयुष्य आहे 100 वर्ष, ययातीने तर 1000 वर्ष उपभोग घेतला, मन शांत झालं नाही. तर प्रपंच हा असा आहे, एकदा प्रपंचात माणूस गुरफटला, एकदा भोग विलासाचं जीवन आवडलं की हा त्याच्या बाहेर निघत नाही लवकर. तर आपण आदर्श ठेवले पाहिजे. जे काही संत महंत आहेत, जे काही राजे महाराजे झालेले आहेत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखे, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, जे काही त्यागी वृत्तीचे राजे, संन्यास वृत्तीचे राजे झाले, यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. अंगावर काटा येतो जर आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन पाहिलं तर. त्यांचे जे काही उत्तरार्धातले दिवस होते, ज्यावेळेस औरंग्याने त्यांना पकडलं आणि दररोज हाल 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 करणं चालू होते, आता तेच दिवस चालू आहेत. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये, ज्या वेळेमध्ये, ज्या काळामध्ये, ज्या मासामध्ये, ज्या पक्षामध्ये, ज्या ऋतूमध्ये हे अत्याचार चालू होते, तोच काळ सध्याला चालू आहे. म्हणजेच सांगायला गेलं तर आता पाडवा येणार आहे आणि पाडव्याच्या अगोदर 1 महिन्याभरापासून ते हाल अपेष्टा संभाजी महाराज सहन करत होते. त्यांनी जर कलमा वाचला असता इस्लामचा तर लगेच त्यांची मुक्ती झाली असती, परंतु धर्म सोडला नाही त्यांनी. पण परिस्थिती सध्याची अशी आहे, आपल्याच हिंदू मुली त्या इस्लामी जिहादीच्या गळाला अडकत आहेत, लव जिहाद मध्ये अडकत आहेत. आपले महानुभावपंथीय जे काही वासनिक आहेत त्यांचेही मला फोन येतात, अन्य संप्रदायाचे जे आहेत त्यांचेही. म्हणजे मला एकंदरीत समाजाची परिस्थिती माहित आहे. आपले काही उपदेशांच्या मुली गेलेल्या आहेत, किती दुःखाची गोष्ट आहे. आता याही पेक्षा बरेच काही प्रकरण घडलेले आहेत, परंतु असो, आपल्या ग्रंथामध्ये तो विषय सांगणे काय संयुक्तिक नाही. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, संसार हा कधीही कोणाला सुख देऊ शकला नाही आणि म्हणून आपण या संसारापासून दूर राहिलो पाहिजे. काहीतरी लिमिटेशन्स ठेवल्या पाहिजे आपण त्याला. तर अशा 36 विभागाचा मेळावा म्हणजे हे मनुष्य शरीर आहे आणि 84 लक्ष योनी ह्या भोगाव्या लागतात त्या जीवाला. आणि या 84 लक्ष योनीचा विस्तार हा या मनुष्य देहापासूनच होतो असं आपल्याला इथे कवी सांगतात. ऐसा प्रपंचू टाकू चोर थरा, मुढी सुख भोगाची मोहरा, जाणता वस्तू भावे खरा, भणवणी घेतला. ऐसा प्रपंचू टाकू चोर थरा, जो प्रपंचाचा जो शिक्का आहे तो चोर थरा म्हणजे खोटा आहे. मुढी सुख भोगीची या मोहरा, जे मूढ लोक, मूर्ख लोक आहेत, ते मूर्ख लोक काय करतात, याचा सुख उपभोग घेतात. आणि जाणता वस्तू भावे खरा, जाणता जरी व्यक्ती असला तरी तो काय म्हणतो, सगळं काही या संसारातच आहे, याच्या व्यतिरिक्त कोणतं सुख आहे. वस्तुभाव म्हणजे संन्यासी लोक जसं ईश्वराला मानतात, शाश्वत सृष्टीतील सारभूत वस्तू भगवंतच आहे, हे जसं संन्यासी अनुसरलेले व्यक्ती मानतात, जे वासनिक मंडळी बोधवंत आहेत तेही मानतात की सार वस्तू फक्त भगवंत आहेत. परंतु जे मूढ लोक आहेत, सुखलोलुप जीवन जगणारे लोक आहेत, ते या संसाराला वस्तुभावाने पाहतात की शाश्वत सत्य, शाश्वत सुख
म्हणजे हे प्रपंचाचं सुख आहे असं मानतात. आणि असं वस्तुभाव म्हणजे सत्य मानतात या संसाराला आणि भणवणी घेतला म्हणून तो संसार तो स्वीकारतात आणि त्या संसारामध्येच आपलं जीवन व्यतीत करतात. शाश्वत सत्य बाजूला राहते आणि हे भलत्याच मार्गाने मार्गक्रमण करतात आणि नरक फळाचे धनी होतात. अशा या अज्ञानी जणांची परिस्थिती आहे. तर आजचं ज्ञानसत्र आपलं इथे संपलेलं आहे. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न. आजच्या ज्ञानसत्रामध्ये मी जे प्रकृती सांगितली, जे काही मूळ कारण सांगितलं प्रपंचाचं, ते मूळ कारण प्रपंचाचं कोणतं, कोण्या स्वरूपी. कारण रूपाने हा प्रपंच असतो आणि कारण रूपामध्ये असताना त्याला आपण काय बोलतो, कशाचा सांगात बोलतो, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर आता पाहूया आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, घराण्याच्या दृष्टांतावरून आपल्याला काय लक्षात येते, प्रपंच कसा आहे. घराण्याच्या दृष्टांतामध्ये मी काल सांगितलं होतं की जसा तो लहान मुलगा आहे, झोपेत आहे, गाढ झोपेत आहे, त्याला लघुशंका आलेली आहे, त्याला मग तसंच स्वप्न पडते, बाथरूम मध्ये गेलो, लघुशंका केली आणि बिस्तऱ्यावर झोपलो. जसं त्याला स्वप्नामध्ये वाटलं की मी बाथरूम मध्ये जाऊन लघुशंका केली, परंतु वस्तुस्थिती अशी होती तो स्वप्नात होता. वस्तुस्थितीमध्ये तो बेडवर झोपलेला होता आणि स्वप्नामध्ये तो बाथरूम मध्ये गेला. तर स्वप्नामध्ये बाथरूम मध्ये गेला, लघुशंका केली, परंतु वस्तुस्थिती अशी होती तो बेडवर होता आणि त्याने लघवी बेडवरच केली. स्वप्न तर झालं खोटं, ते डोळे उघडले त्यावेळेस पाहिलं तर काय बाथरूम मध्ये गेला नाही, काही नाही. परंतु जर बेड पाहिलं, जे अंथरूण आहे ते पाहिलं तर ते ओलं झालेलं होतं, ते तर धुवावं लागलं आपल्याला. तसं प्रपंच मिथ्या आहे, परंतु प्रपंचाच्या संयोगाने जे पापकर्म केले ते आपल्याला भोगून नासावे लागतील. जे पापरूप कर्म केले त्याचे फळ कष्टदायक, दुःखदायक असे फळ ते भोगावे लागणार, नंतर ते नष्ट होणार. तर हा सिद्धांती अर्थ होता. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे: माधुरीताई भोपळे, भूपाळजी साळवे, संध्याताई पाटील. काही वासनिकांनी अर्ध उत्तर बरोबर दिलं, अर्ध उत्तर चुकीचं दिलं, त्यांचे काही नाव घेतले नाही. तर असो, आजचं हे ज्ञानसत्र तुम्हा सर्वांना नक्कीच आवडलं असेल आणि जर असेच ज्ञानवर्धक तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये. साध्य साधन याची व्यावृत्ती कवी करतात, जीव ब्रह्माचं अन्यथा ज्ञान आपल्याला सांगतात. हे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ज्ञान प्रबोध या ग्रंथाचं श्रवण करण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.